मितेश. मागच्या सामन्याचा सामनावीर. नॉन स्ट्रायकिंग एंडला एखाद्याने खातं उघडलंय. स्ट्रायकिंग एंडला चेतन असेल. 3 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यात. अथर्व पुढचा चेंडू घेऊन. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. बॅक टू द बॉलर. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत चिकी सिंगल कंप्लीट या चेंडूवर. त्वरित तिथे एक धाव तिथे घेतली आहे. क्विक सिंगल कंप्लीट केलंय. धावसंख्येत भर झाली. धावसंख्येत 4 धावा. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. सामना क्रमांक 6. फळस ऑफ एमिरेट्स वर्सेस अल्फा रेंजर्स या दोन संघांनी तयार राहायचं आहे. शॉर्ट पिच चेंडू. दिशा दिली ती दिशा बरोबर समोर उभा आहे. हा ट्रॅप होता आणि ट्रॅप मध्ये अडकवल्या. अजून एक विकेट काढली ती अथर्वने. गुड बॉलिंग अँड गुड स्टार्ट इन फर्स्ट ओव्हर. क्या बात आहे. फिरकी आपण बघतो त्या ठिकाणी. चेंडू बोटांच्या जोरावर किंवा बोटांवर आपण बघितलं की त्याच्यामध्ये त्या बोटांमध्ये जादू आहे त्याच्या. चेंडू हवेमध्ये ड्रिफ्ट करतो. स्लोअर वन त्याच्यामध्ये तो एक्सपर्ट आहे. त्याचं खास अस्त्र ते म्हणजे स्लोअर वन. आणि एक मोठी विकेट तिथे मात्र मिळते. फलंदाज बाद होतोय तो मितेश. मागच्या सामन्याचा सामन्याचा पुरस्कार ज्या फलंदाजाने पटकावला त्याची मात्र विकेट काढलेली आहे ती म्हणजेच अथर्वने. गुड बॉलिंग. 2 विकेट इन फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात अप्रतिम सुरुवात. एक उल्लेखनीय सुरुवात अथर्वची. धावफलक करायचे 4 धावा, 2 गडी बाद. राकेश विचार इज द न्यू बॅट्समन. शॉर्ट पिच चेंडू होता. भरपूर शफल झाला. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न. टायमिंग जमला नाही या चेंडूवर आणि थेट चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. एबी वॉरियर्स वर्सेस फळसफचे सनरायझर्स असा सामना आपण बघत आहोत. शॉर्ट पिच चेंडू होता. फ्लिक करायचा प्रयत्न. व्यवस्थित टायमिंग जमला नाही. काय चेंडू, काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम आणि दर्जेदार. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त अचीवमेंट. अवघ्या 4 धावा आणि 2 विकेट्स त्यांनी मात्र इथे काढलेले आहेत आपल्या षटकामध्ये. गुड बॉलिंग. षटक क्रमांक 2. पहिला चेंडू घणाघाती हल्ला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर थेट फेकून दिलाय. लांब लचक मारलाय. षटकार. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय गोलंदाजाचं आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका दाखवला फलंदाजाने. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावर. गोलंदाज आहे आदित्य. चेतनने मारला षटकार. पुढचा चेंडू म्हणून एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. थोडंसं बॉटम हँडचा वापर. इव्हन तो फटका त्या रेषेमध्ये अजिबात नव्हता फलंदाज. चेंडूला फक्त ढकलायचं होतं. धावसंख्या 11. राकेश ऑन स्ट्राईक. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू थोडासा हवेमध्ये एक्झिक्यूट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि झेल सोडलाय. झेल सोडलाय त्या ठिकाणी. एक नामी संधी निर्माण केली होती गोलंदाजाने हा फटका खेळण्यासाठी. राकेशला तिथे झेल सुटलाय. जीवदान मिळालं आणि एकच धाव तिथे कंप्लीट करू शकलाय तो राकेश. पुढचा चेंडू आदित्यचा. इनसाइड आउट. हवेमध्ये चेंडू. नो मॅन्स लँड. वॅकेंट एरिया. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर चौकार. गुड शॉट. चांगला फटका. वेट केल्यानंतर डिपॉझिट केला फटका. एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि चौकार निश्चितच खूप चांगला आधार दिला आपल्या संघाला. धावसंख्या आपण बघतो ती 16 धावा. बॉटम हँड. सेन्सिबल क्रिकेट बाय राकेश. चेतन राकेश दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
ही जोडी जमते तिसऱ्या विकेटसाठी. 17 लॉस ऑफ 2. फळसपचे वॉरियर्स वर्सेस फळसपचे सनरायझर्स वर्सेस एव्ही वॉरियर्स. इज अ मॅच इन प्रोग्रेस इन 5th मॅच. ओ क्रॉस बॅटेड शॉट चेंडूच्या रेषेमध्ये बिलकुल नव्हता आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की षटक इथे समाप्त होत आहे. एकूण षटक संपते ती 2. धावसंख्या 17. बॉलिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. बॉलिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय गोलंदाजाकडून. फळसपचे सनरायझर्स आपण बघतोय बॅटिंग करतोय हा संघ. एक सामना ते ऑलरेडी जिंकलेत. तिथे आपण बघितलं की त्यांनी मात्र खूप चांगली बॅटिंग केली होती, चांगला परफॉर्म केला होता. त्या संघाला थोडंसं स्ट्रगल करावं लागतं. 2 षटकांची धावसंख्या 17 आहे. 2 गडी त्यांनी गमावलेले आहेत. त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज तो बाद झालेला आहे, ज्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये मितेशने सामन्याचा पुरस्कार पटकावला, खूप लवकर बाद झाला. तर चेतन स्ट्रायकिंगला चांगली बॅटिंग करतोय. 5 चेंडू 13 वर तो खेळतोय. गोलंदाज आहे तो सुमित. बॉलिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी थोडासा मात्र आपण बघतोय की थोडासा बॉटम हँडचा वापर केला. अपिश थोडासा फटका एक्झिक्यूट केलाय पॉईंटमध्ये. धावसंख्या 18. राकेश ऑन स्ट्राईक. सुमित नेक्स्ट बॉल घेऊन पॉवर प्ले मध्ये बॉलिंग पॉवर प्ले. लीडिंग एज अँड गॉन. एज अँड गॉन. विकेट फॉर सुमित. बॉलिंग पॉवर प्ले त्यांनी का गेल्याचं उत्तर देत असताना अपोनंट टीमला राकेश विचारेला. चांगला झेल टीमला राकेशचा. बॅटिंगसाठी मिलिंद 5व्या क्रमांकावर. 18 धावा 3 गडी बाद. सध्या आपण ही स्थिती बघत आहोत बॅटिंग करत असताना फळसपचे सनरायझर्स या टीमची. बॉलिंग पॉवर प्ले सुरू आहे. 3 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा चेंडू सुमितचा. चेंडू हवेमध्ये कव्हर्स मध्ये हा फटका. चेस सुरू आहे पण चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. चेंडू सीमारेषे बाहेर 2 टप्पे घेऊन येतो तो चौकार. फायदा उचललाय. बॉलिंग पॉवर प्लेचा फायदा उचललाय फलंदाजाने आल्या आल्या. आणि ज्या ठिकाणी वॅकंट एरिया आहे, क्षेत्रक्षेत्र तिथे नाही, त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केलाय. 3 खेळाडू बघतोय. ऑन साईडला आहे. डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. मिड विकेट ठेवण्यात आलाय. एक लॉंग ऑन ठेवण्यात आलाय. आणि आता मात्र गोलंदाज सुमित फील्डमध्ये चेंजेस आणतोय. मिलिंदने खूप चांगला फटका ऑफर केलाय. चांगला फटका मारलाय. धावफलक आहेत त्या 22 धावा. चौकारने खातं उघडलं मिलिंदने. 22 लॉस ऑफ 3 इन 3rd ओव्हर. 22 धावा 3 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुढील चेंडू थांबून खेळायचा प्रयत्न. संधीच देत नाहीये गोलंदाज. गुड बॉलिंग. चांगला चेंडू हाताळला. बॅट्समनला बघितलं की तो बॅकफुटला जास्त खेळतोय. मागे गेला. हलकीशी बॅटची एज घेऊन चेंडू पार जाऊन आदळला आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. स्ट्राईक एंडला आलाय चेतन. ज्या चेतन आतापर्यंत चांगली बॅटिंग केली मैदानावर अंडर प्रेशर, दबावाखाली. चेंडू हवेमध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे पण काहीच करू शकत नाही. तो जणू काही चेंडूला टाटा बाय बाय करतो असा चेंडू त्याच्या डोक्यावर निघून गेला सीमारेषे बाहेर चौकारासाठी. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये हात त्याने उंच केला होता आणि त्यांनीच मात्र चेंडूला बाहेर पाठवून दिला जणू काही. 27 धावा धावफलकावर. अजून एक दांडगा फटका फलंदाज चेतनच्या बॅटमधून. धावसंख्या वैयक्तिक चेतनची 18. संघाची धावसंख्या 27. 3 गडी बाद. लगेच फील्डमध्ये काही चेंजेस. बघा ज्या संघांचे सामने ते चालू नाहीयेत त्यांनी जेवण करून घ्यायला हरकत नाहीये. जेवण लवकरात लवकर करून घ्या. स्लाइस केलाय. चेंडू हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. एखाद्याने चेंडू अडवलाय. चेंडू कव्हर करतो. फेक करतोय. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. गुड रनिंग. बिटवीन द विकेट. या 2 धावा इथे आपण ऍड करूया. धाव 1 शॉट. अंपायर सिग्नल 1 शॉट. एकच धाव इथे ऍड केली जाईल. नॉट ऑन द लाईन.
लाईनच्या आतमध्ये तुम्हाला बॅट टिकवायची किंवा ग्राउंडिंग करायची आहे, त्यामुळे एकच धाव इथे कन्सिडर केली जाईल या चेंडूवर आणि धावसंख्या 28 धावा, 3 गडी बाद. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करतोय मॅच नंबर 6 पल्स ऑफ एमिरेट्स आणि त्याचबरोबर अल्फा रेंजर्स. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉससाठी रिपोर्ट करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. हो, ऑप्शनच्या बाहेर चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड. $29, 29 धावा. गोलंदाज आहे तो मुकेश. ओ, अप्रतिम डिलिव्हरी एक्झॅक्टली स्टंपच्या समोर आणि पंचांनी सिग्नल केला इट्स अ लेग बाईज. आपण या स्पर्धेमध्ये एलबीडब्ल्यू हा नियम तिथे ठेवलेलाच नाहीये, त्यामुळे ही लेग बाईजची एकदा एक्झॅक्टली स्टंपच्या समोर पकडला गेला होता फलंदाज. पण खरंच कौतुक करेन मुकेशचं, चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावर आहे. धावसंख्या 30 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे कंप्लीट. फुल टॉस, इट्स नो बॉल. पंजा खोललाय पंचांनी, नो बॉल आणि चौकार. अक्षरशः पंजा उघडला पंचांनी, कारण बघितलं की चेंडू हा ओव्हर द बेस्ट होता. यू गुड डिसिजन बाय अंपायर अँड गुड लाईव्ह टेलिकास्ट. बघितलं आपण परफेक्टली बॅट्समॅनला कव्हर केलं त्यांनी. ताबडतोब सिग्नल केला पंचांनी इट्स अ नो बॉल अँड नाउ फ्री हिट. नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. धावसंख्या 35. आता धावा येत आहेत. ऑनसाइड एक्झिक्यूट झाली, शतशक डीप मध्ये उभा, तिथे चेंडू कव्हर करेल, फेक करेल. क्विक सिंगल कंप्लीट केले चेंडूवर आणि एकच धाव समाधान मानावं लागेल ते चेतनला. चेतन चांगली बॅटिंग करतो. चेतन खेळतो 24 वर. धावसंख्या 36 झालेली आहे धावफलकावर. नो बॉल अगेन. नो बॉल आहे. इट्स अ नो बॉल. पंचांनी सिग्नल केलाय नो बॉल. अगेन फ्री हिट. अगेन फ्री हिट ऑन मुकेश बॉलिंग. स्ट्राईक एंडला मिलेन. फ्री हिट बॉल इथे मात्र कॅपिटलाइज झाला नाहीये. संधी दिलीच नव्हती या चेंडूवर मुकेशने. चांगला चेंडू हाताळला. धावसंख्या थांबली ती 37 वर, 37 वर. षटकातले शेवटचे 4 चेंडू आता शिल्लक राहिलेले आहेत. थांबून खेळायचा प्रयत्न. चेंडूच्या रेषेतनं विलग होऊन मात्र बघतोय की फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय मिलेन, पण टायमिंग करू शकत नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या काय माहिती 37, 37. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत इनिंग मधले. हो, अजून एक डॉट जवळजवळ. विकेट किपरने चूक केली आहे. नॉट स्ट्रायकिंगला संधी रनआउटची आणि तोपर्यंत नाही सेल्फ आउट झाला वाटतं. थांब बघूया ना. धावसंख्या 38, 38. ओ, इथे सुद्धा बघतोय की या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर टाकलाय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय आणि पुण्याला आपण बघतोय की त्या ठिकाणी चेतन नॉट स्ट्रायकिंग एंडला येतोय. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट +1. अशा मुवमेंटला चेतनने स्ट्राईक एंडला थांबणं गरजेचं आहे, कारण धावा येऊ शकतात त्याच्याकडून. मिलिंद तेवढा कॉन्फिडंट वाटत नाहीये स्ट्रायकिंग एंडला. या 2 धावा आपण ऍड करूया धावफलकावर. व्हाईट +1. थोडासा बॅकवर्ड थांबला. ऑनसाइडला पूल केला त्या ठिकाणी. शतशक डीप मध्ये लॉंग ऑनला चेस करतोय त्या ठिकाणी. 2 खंडच्या मधून चेंडू फरार. सीमारेषेबाहेर चौकार.
मिलिंद बद्दल आपण चर्चा करतो की मिलिंदच्या बॅटमध्ये हव्या तशा धावा येत नव्हत्या, पण आता मात्र चौकार आलाय, ऑन दी अप मारलाय. खूप मोठा गॅप होता, त्या गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय चौकारसाठी. चव्वेचाळीस. तोपर्यंत षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 11च्या सरासरीने आले ते 44 धावा धावफलकावर, आणि एव्ही वॉरियर्स समोर असं लक्ष असेल ते 45 धावांचं. 45 टू विन फॉर एव्ही वॉरियर्स. आणि सुमित 45 लक्ष त्यांच्या समोर आहे. एक सेकंड लोएस्ट टोटल मी म्हणू शकतो, कारण मागाशी आपण बघितलं की 37 ही सगळ्यात पहिली लोएस्ट टोटल होती. त्यानंतर सेकंड लोएस्ट टोटल आपण बघतो म्हणजे 44. मागच्या आपण सामन्यामध्ये 50च्या पलीकडे धावसंख्या बघितलेल्या आहेत. इथे आपण बघतो की 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. रिक्वायर्ड रेट 11.25. 11.25च्या गतीने बॅटिंग करावी लागेल म्हणजेच एव्ही वॉरियर्सच्या संघाला. एव्ही वॉरियर्स संघाचं अजूनही पॉईंट टेबलवर खातं उघडलेलं नाहीये. म्हणजे ही मॅच ही जी टुर्नामेंट आहे नितीन, एकदम सरप्राईज होणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. आपण बघतो की सुरुवातीपासून जर आपण लक्ष टाकलं तर सोमजाई स्ट्रायकर्स एक सामना जिंकलेत, एक सामना पराभूत झालेले आहेत. स्टॉर्म चेजर्स आपण बघितलं की एक पराभूत एक विजयी. त्यानंतर एव्ही वॉरियर्स आतापर्यंत पॉईंट टेबलवर त्यांचं खातं उघडलं, पण अल्फा रेंजर्सने मात्र सामना जिंकलेला आहे. आता बघायचं सोमजाई स्ट्रायकर्सने मात्र लास्ट मॅचमध्ये ते पराभूत झालेत, आणि स्टॉर्म चेजर्सने खातं उघडलंय एक सामना जिंकून. त्यामुळे उलटफेड या स्पर्धेमध्ये निश्चित बघायला मिळेल. गोलंदाज सज्ज होता मितेश. समोर आहे सुमित, हॅमर्ड केलंय, काय शॉट दाखवलाय, ताबडतोड षटकार, पॅरलल स्ट्रोक. जास्त उंची नाहीये, पण दिशा मात्र चांगली निवडली आहे. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार मारलाय सुमितने. एक्सलेंट शॉट. सोमजाई जाकमाता सोमेश्वर ट्रस्ट फळसप, फळसप ग्राम सुधारणा मंडळ मुंबई आणि ग्रामपंचायत फळसप सर्वांचे मनपूर्वक आभार. ट्रस्ट मंडळ आणि ग्रामपंचायत. पुढचा चेंडू, वेगवान चेंडू होता, प्रचंड वेग होता चेंडूवर. बॅट्समन पूर्णपणे बीट झालाय. चेंडू जातोय तो मागे,
गलीमध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत डायरेक्ट हिट केलं होतं त्या ठिकाणी आणि अजून एक धाव घेण्यासाठी मात्र भाग पाडल्या. अजून एक धाव, अजून 2 धावा. इथे जवळजवळ एकच धाव होती, त्या ठिकाणी 3 धावा खर्च केलेल्या आहेत फलंदाज क्षेत्ररक्षकांनी. धावसंख्या 9. बॉटम हँड हलक्या त्याने चेंडूला आपण बघतो की ड्राईव्ह केलंय, स्क्वेअर ड्राईव्ह. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावर. सेकंड इनिंग मध्ये 45 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी संघ उतरलाय एव्ही वॉरियर्स. स्ट्राईक एंडला आपण बघतोय तो म्हणजेच सुमित. ओ हो, टॉवरिंग शॉट, व्हॉट अ शॉट, सच अ मॅग्निफिसंट शॉट आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. पहिल्यांदाच आपण बघतो की चेंडू त्या नेटच्या पलीकडे गेला, निघून खूप लांब मारलाय, दर्जेदार मारलाय, ठोकलाय तो सुमितने. षटकार. व्हॉट अ शॉट इज दॅट, magnificent shot. 16 on the board without loss. A great hit by Sumit. Second six by Sumit. उलटा चेंडू होता, दिशा देऊ शकला नाहीये, चेंडू मागे जातोय वेगाने. पूर्णपणे बीट झाला या चेंडूवर फलंदाज सुमित. वेग प्रचंड होता या चेंडूवर मितेशच्या गोलंदाजीमध्ये. आता चेंडू शिल्लक मैदानावरती आपण बघतोय ते 19 आणि करायचे ते 29. ओ हवेमध्ये चेंडू आहे, बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आणि तोपर्यंत ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली आहे. षटक पहिले समाप्त होते. धावसंख्या 17 ऑन द बोर्ड. धावसंख्या ती 17 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 17 धावा आहेत त्या धावफलकावर. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि अजूनही 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 28 स्टील रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरी. 18 चेंडू 28 धावा हे समीकरण आहे मैदानावर. बॉलिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. बॉलिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. त्यामुळे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. एक स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट, एक लॉंग ऑन ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी. पहिला चेंडू मिलिंदचा. हो, शॉर्ट पिच चेंडू आहे मध्ये. चेंडू ऑन साईडला खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. गुड शॉट, एक्सलेंट शॉट. सुमेशच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आपण बघत आहोत. व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ बॅटिंग, नेल बॅटिंग परफॉर्मन्स बाय सुमित. धावसंख्या 23 धावा धावफलकावर. 23. सुमित खेळतोय 22 वर. 22 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक मैदानावरती आपण बघतोय ती 17. 17 बॉल 22. ओ लेग स्टिकवर चेंडू होता, तसं पाठवलं फाईन लेग मध्ये. सीमारेषेवर एक टप्पा घेऊन खणखणीत चौकार. सव्वीस धावा वैयक्तिक, त्यामुळे आता सुमितला तंबूत परतावं लागेल. 26 धावा सुमितने कुठल्याच मैदानावर. इंडिव्हिज्युअल स्कोर सुमित, त्यामुळे सुमित रिटायर्ड होतोय. वॉट अ नॉक, वॉट अ बॅटिंग, वॉट अ स्टार्ट. जबरदस्त सुरुवात. आता चेंडू शिल्लक मैदानावर 16 आणि करायचे ते 18 धावा. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करतोय अथर्व.
अवघ्या 2 चेंडूत 16 धावा, 10 धावा खर्च केल्यात मिलिंद यांनी. एक षटकार, एक चौकार, धावसंख्या 27. बरोबर बोलतो तो, बरोबर बोलतो. फलंदाज बाद, विकेट फॉर मिलिंद. (27) and wicket down, wicket for मिलिंद. अथर्व बॅक टू डगआउट. चांगला झेल टिपला मिड विकेट मध्ये. नेक्स्ट बॅट्समन बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करतोय. गीतेश आला बॅटिंगसाठी. हो, चांगला चेंडू. लाईन खूप चांगली पकडली. विकेट काढले तर कॉन्फिडन्स वाढला मिलिंद यांचा. आणि बॅटमन पासून थोडंसं दूर ठेवलाय हा चेंडू. बघायचं मिलिंदचा कमबॅक करू देईल काय षटकामध्ये. विकेट त्यांनी काढलेली आहे. 10 धावा खर्च करून 1 विकेट काढली. आतापर्यंत चेंडू झाले ते 4, 2 चेंडू अजूनही शिल्लक. ओ एज अँड चेंडू बघतो थेट जातो तो थर्ड मॅनला आणि सीमारेषे बाहेर. सीमारेषे बाहेर हा चौकार. विकेट किपरच्या बाजूने चेंडू फ्लाय झाला. फ्लाइंग स्लिप मधून चेंडू थेट सीमारेषे बाहेर जातोय आणि तो चौकार. तो फलंदाज गीतेशच्या बॅटमधून. धावसंख्या 31, अजूनही 14 धावा करायच्या आहेत. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रिक्वायर 100, 6.46. मिलिंद पुढचा चेंडू. ऑनशेला पूल केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण खाली कोसळले त्या ठिकाणी. संधी रनआउटची, पण चेंडू कव्हर करेपर्यंत सगळेच खेळाडू कोसळलेत खाली. फलंदाज कोसळला, मिडॉनचा खेळाडू कोसळला, मिलिंद कोसळलाय. पण एक गोष्ट चांगली की कोणाला दुखापत झाली नाही. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये खूप काही गोष्टी घडल्या. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये चेंडू कव्हर करत नाही, खाली तो कोसळले पण पायान चेंडू अडवला. मिलिंद चेंडू बॅकअप देतो त्या ठिकाणी आणि तोपर्यंत फलंदाज नॉट स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. पंचांनी नकार दिला पण तिथे आपण बघितलं की टक्कर झाली. मिलिंद कोसळला, बॅट्समन कोसळला नॉट स्ट्रायकिंग एंडला. (32) 32. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक राहिला आहे. मैदानावर हव्या तर 13 धावा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. मॅच क्रमांक 6, फळसफ एमिरेट्स वर्सेस अल्फा रेंजर्स. फळसफ एमिरेट्स वर्सेस अल्फा रेंजर्स. काही क्षणात तुमची मॅच इथे सुरू होणार आहे. स्ट्राईक एंडला गीतेश. 12 चेंडू 13ची गरज. ऑन साईडला फुलचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर मध्ये पोहोचू शकत नाही. चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. चौकार. पहिल्याच्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं गोलंदाजाचं. वेलकम टू खालसा ग्राउंड. सुमितचं स्वागत केलंय चौकाराने. धावसंख्येत धावसंख्या 36, 36. आता चेंडू शिल्लक आहे ते 11 करायचे ते 9 धावा. 11 चेंडू 9 धावांची गरज आहे. अरे 11 चेंडू 9 धावा. स्ट्राईक एंडला गीतेश वैयक्तिक 9 वर खेळतोय. पुढचा चेंडू सुमितचा. हो, उंच गेलाय. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंगला जज करतोय. जजमेंट चांगलं आहे. विकेट. विकेट फॉर सुमित. गीतेश बॅक टू डगआउट. सेट बॅट्समन बॅक टू डगआउट. थोडासा ओव्हर पिच होता. स्लोअर वन चेंडू होता. भाग पडला समोर खेळण्यासाठी आणि झेलच्या सुरुवात फलंदाज बाद होतोय आणि विकेट मिळते ती मैदानावर सुमितला. फलंदाज बाद. गीतेश बॅक टू डगआउट. पण आपली त्याने कामगिरी पूर्ण केली. आता चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 10
आणि करायचे त्या 9 धावा. धावसंख्या 36 धावा, 2 गडी बाद. 10 चेंडू 9 धावांची गरज आहे. फलंदाजीला आले तो आदित्य. समोर सुमित उभा आहे. पुढचा चेंडू सुमितचा आदित्यसाठी. वेगवान चेंडू ऑनसेला प्लेस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला उभा आहे. तिथे चेंडू कव्हर करतो पर्यंत एकदा तिथे कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी नॉशांकिंग एंडला. फलंदाज बाद. काहीच गरज नव्हती आदित्यला पुढे जाण्याची. स्वतःच्या बाहेर स्वतःच झोंडा मारून घेतलाय आदित्यने आणि रनआउटच्या सुरुवात फलंदाज बाद झालाय. खूप काही गोष्टी घडल्या. तुम्ही व्यवसाय ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडूची फेक केली, विकेट गोलंदाजाच्या डोक्यावर, पण बॅकअप चांगलं होतं. त्याचे चेंडू कव्हर केला, संधी ती रनआउटची. आदित्य भरपूर पुढे निघून गेला होता आणि डायरेक्ट हिट केलाय आणि बॅट हवेतच राहिली. फलंदाज बाद झालाय. आदित्य बॅक टू डगआउट. हलगर्जीपणा, कॅज्युअल अप्रोच. तो गोलंदाज थोडेसे इंजुर होता. त्या ठिकाणी बघितलं की चेंडूची जेव्हा फेक झाली तेव्हा चेंडू कव्हर करत असताना थोडासा ट्विस्ट झाला. त्या ठिकाणी पाय लँड होत असताना थोडीशी इंजुरी झाली आहे गोलंदाजाला. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हुक केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये षटकार बुक केलाय. गुड शॉट. संधी भेटली शॉर्ट पी चेंडूची, पण सुमितचं दुखापतग्रस्त होणं आता संघाला मात्र परवडणार नाहीये. कारण पुढचा चेंडू गोलंदाज घेऊन आला प्रशांत, त्याच्या चेंडूवर षटकार मारलाय. आता फक्त 2च धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जस्ट 2 रन्स टू विन. पण या मुवमेंटला रन रेट चांगला व्हायचा तरी मात्र शंका नाही. बॉटम हँडचा वापर ऑनसाईडला प्लेस केलाय. क्विक सिग्नल कंप्लीट केली आहे. स्कोर इज इक्वल, स्कोर इज लेवल. पण या मुवमेंटला काय होईल की त्यांचा रन रेट चांगला सुधारेल याच्यात तरी मात्र शंका नाही. एबी वॉरियर्सचा 3 षटकातच विजय लक्ष्य पूर्ण करणार की काय असं दिसतंय चित्र. मिस टाइम. चेंडू हवेमध्ये, गोलंदाज चेंडूच्या खाली आणि झेल. फलंदाज बाद. फलंदाज बाद. एकच धाव करायची होती, षटकारच मारणार मी MS धोनी स्टाईल, हे जणू काय मनामध्ये ठरवलं होतं. आणि थेट आपण बघतोय की फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. बघा, लाईव्ह क्रिकेट टुर्नामेंट सुरू एक रिक्वेस्ट आहे की जो कोणी खेळाडू आतमध्ये जातोय, खास करून बॅट्समन, आपली बॅट घेऊन जा बरोबर. आपण इट्स नॉट लुकिंग गुड ऑन लाईव्ह टेलिकास्ट. 44 लॉस ऑफ 4, जस्ट 1 रन टू विन फ्रॉम 1 ओव्हर, 6 बॉल अँड 1 टू विन. उंच गेलाय, उंच गेलाय. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे, जज करतोय फाईन लेग मध्ये. जजमेंट चांगलं आहे आणि इथे मात्र विकेट. विकेट. पहिल्या चेंडूवर राकेशला विकेट. बॅक टू बॅक हे चित्र बघायला मिळते. नितीन, बॅट्समन बॅट्स घेऊन जा प्लीज हातामध्ये. आजूबाजूला बॅट असेल तर बॅट हातामध्ये घेऊन जा शक्यतो. इथे आपण हे चित्र बघतोय नितीन, बॅक टू बॅक 2 फलंदाज जेलच्या स्रोत बाद झाले.
MS धोनी स्टाईल त्यांना मॅच फिनिश करायची, षटकार मारायचा आहे. त्या प्रयत्नात विकेट पडतायत इथे. फलंदाजीला आलाय ना अनिकेत. पुढचा चेंडू राकेशचा, पहिल्या चेंडू विकेट काढली, एक धावेची गरज आहे 5 चेंडूमध्ये. तेच घडलंय पुन्हा तेच घडलंय मैदानावर. फलंदाज बाद, मारीन तर षटकार, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. इथे येतात प्रति फलंदाज षटकारच मारण्यासाठी जात आहेत. विजयी धाव घेण्यासाठी नवीन फलंदाज आता ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतात. चेंडू चिरले का ते 4 आणि 1 धाव करायची आहे 4 चेंडूमध्ये. असं वाटलं होतं की लास्ट मोमेंटला की म्हणजे लास्ट ओव्हरमध्येच मॅच फिनिश होईल, पण तिथून जी विकेट आपण बघतोय ती कंटिन्यू विकेट चालू आहेत. शेवटचे 3 चेंडू 3 विकेट गमावलेले आहेत. 2 झेल आणि 1 रनआउट. चला ग्राउंडच्या बाहेर आपण या लवकर. चेंडू शिल्लक ते 4. नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतो, लेफ्ट हँडर आहे आणि एका धावेची गरज आहे 4 चेंडूमध्ये. नाही, राईट हँडरच आहे. गलीमध्ये चांगला फटका, विजय स्ट्रोक, विजयी धाव. एकच धाव हवी होती तुम्हाला. एकच धाव तुम्हाला हवी होती. एकच धाव हवी होती तुम्हाला. कशाला त्यांना दमवताय. सामना इथे जिंकलेला आहे एव्ही वॉरियर्स या संघाने 4 विकेट राखून, आणि एव्ही वॉरियर्सचा हा पहिला विजय. पॉईंट टेबलवर खातं उघडलं एव्ही वॉरियर्सने आणि पराभूत व्हावं लागते म्हणजेच फळसपचे सनरायझर्स यांना. त्यामुळे मगाशी जसं मी उल्लेख केला नितीन की उलटफेर बघायला मिळतील. पहिल्या फेरीतले सामने जिंकतात किंवा पहिल्या फेरीतला सामना हरतात, तर पुढच्या फेरीतला सामना ते जिंकतायत. पहिली मॅच हरतात, दुसरी जिंकतात किंवा पहिली जिंकतात दुसरी हरतात, असं आपण बघतोय की सातत्याने घडलंय. 5 सामन्याचा शेड्यूल पूर्ण झालाय. अजून बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. नेक्स्ट मॅच आपण लगेच सुरू करूया. मॅच नंबर 6, फळसप एमिरेट्स वर्सेस अल्फा रेंजर्स. चला मॅच सुरू करा. जसं मॅचला सुरुवात होईल आपण ऐकूया पुन्हा कॉमेंट्री बॉक्समधून मॅच नंबर 6 मध्ये आवाज